मुलांचा आवडता खाऊ म्हणजे कुरकुरे. पण हे कुरकुरे बाजारापेक्षा अधिक चविष्ट बनवून आज आपण घरीच तयार करणार आहोत. करायला अगदीच सोपे आहे आणि फक्त 1 कप पोह्यांपासून हे कुरकुरे तयार होतात. पाहू शकता किती कुरकुरीत आणि मधोमध असं छिद्र असलेले किंवा पोकळ असलेले कुरकुरे तयार झालेले आहेत. सुरुवातीला या कुरकुऱ्यांचा मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, त्यानंतर 1 चमचा साखर घ्यायची आहे, त्यानंतर साधं तिखट आपल्याला 1 चमचा घ्यायचा आहे. आता हा मसाला चटपटीत होण्यासाठी 1 चमचा आमचूर पावडर घ्यायची आहे. या मसाल्याला खमंगपणा येण्यासाठी 1 चमचा मिरे पावडर घ्यायची आहे. मसाल्याला चव येण्यासाठी 1 चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे. तर इथे मी साधं मीठ घेतलेलं आहे 1 चमचा. त्यानंतर 1 चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे. आता महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे. जर तुमच्याकडे लसणाची आणि कांद्याची पावडर असेल तर ती या मसाल्यामध्ये घालू शकता. आता हे सगळे मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचे आहेत. बारीक केल्यानंतर या मसाल्याचा रंग खूप छान येतो. बघा, अशा पद्धतीने हा मसाला बारीक करून घेतलेला आहे. इथे आपला पेरी पेरी मसाला तयार झालेला आहे. आता हा मसाला तुम्ही कुरकुरे, चिप्स, चिवडा अशा अनेक पदार्थांवर हे टाकून खाऊ शकता आणि पदार्थ चटपटीत बनवू शकता. आता कुरकुरे करण्यासाठी आपल्याला एक मोठी वाटी भरून पोहे घ्यायचे आहेत. तर इथे मी मीडियम पोहे घेतलेले आहेत. कांदा पोहे जे आपण करतो तेच पोहे. आता हे पोहे मिक्सरच्या भांड्यात घालून असे बारीक करून घ्यायचे आहेत. पोहे बारीक केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाववाटी बेसन पीठ घालायचं आहे. त्यानंतर पाववाटीच आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. हे दोन्ही पिठं घातल्यामुळे कुरकुरे आपले मस्त कुरकुरीत होतील. आता हे दोन्ही पिठं घालून पोहे आणि हे पिठं असे व्यवस्थित मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत. आता या पिठाची आपल्याला उकड काढायची आहे. तर उकड काढण्यासाठी आपल्याला इथे एक कढई गरम करत ठेवायची आहे आणि त्यामध्ये ज्या वाटीने पोहे घेतले होते त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालायचं आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे, 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. उकड काढण्यासाठी 1 वाटीपेक्षा जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही. थोडंफार कमी घातलं तरीही चालते. आता पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर तयार केलेलं कुरकुऱ्याचं पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि लाटण्याच्या टोकाच्या साहाय्याने आपल्याला हे पीठ मिक्स करायचं आहे. सगळं पीठ मिक्स झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. 10 मिनिट आपल्याला हे पीठ उकडून घ्यायचं आहे गरम कढईत. आता आपल्याला गॅस अजिबात चालू करायचा नाही, गॅस बंदच ठेवायचा आहे. दहा मिनिटानंतर कढईवरील झाकण काढून बघूयात. पीठ आपलं अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे. आता हे पीठ गरमच आहे, तर आपण हे पीठ एका ताटलीमध्ये काढून घेऊयात. पीठ गरम असल्यामुळे हाताने आपल्याला मळता येणार नाही, तर त्यासाठी आपल्याला वाटीचा उपयोग करायचा आहे. तर इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि वाटीने हे सगळं पीठ स्मॅश करायचं आहे आणि याच्यातील गाठी फोडून घ्यायच्या आहेत. आता तुम्हाला वाटीने हे काम जमत नसेल तर तुम्ही काय करा, एक स्मॅशर घ्या आणि स्मॅशरने हे छान पीठ असं मऊ करून घ्या. याच्यातील गाठी फोडून घ्या. बघा, पीठ हे मऊ करण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. इथे पटकन हे पीठ असं मऊ झालेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये 1.5 ते 2 चमचे आपल्याला कॉर्न फ्लॉवर घालायचं आहे. हे पीठ घातल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे पीठ मिक्स झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर हे पीठ जर जास्त कोरडं वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हात लावून हे पीठ अगदी मऊ असं मळून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे पीठ फारसे भिजू द्यायचे नाही, लगेचच याचे आपल्याला कुरकुरे करायला घ्यायचे आहे. आता पाहू शकता कुरकुऱ्याचं पीठ आपलं छान मळून झालेलं आहे. तर याच्यातीलच एक आपल्याला गोळा असा हातावर घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. बरं, आता या गोळ्यातीलच एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि पोळपाटावर याचे असे
कुरकुरे तयार करून घ्यायचे आहेत. बघा अशा पद्धतीने. आता आपल्याला कुरकुरे किती जाड किंवा पातळ ठेवायचे आहे त्याप्रमाणे कुरकुरे करून घ्यायचे आहेत. आता दुसरी पद्धत एक सांगते. सोऱ्यामध्ये पीठ घालून याच्या लांब लांब अशा स्टिक पाडायच्या आणि तुकडे करून याचे कुरकुरे करून घ्यायचे. आता हे कुरकुरे तयार झाल्यानंतर मुठीमध्ये घेऊन याला असा कुरकुऱ्याचा आकार देऊ शकता किंवा अशा सरळ स्टिक ठेवल्या तरीही चालतील. आता अशाच पद्धतीने मी बाकीचे सगळे कुरकुरे तयार करून घेत आहे. इथे सगळे कुरकुरे बनवून तयार झालेले आहेत. आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर तळण्यासाठी इथे मी गॅसवर तेल गरम करत ठेवलेलं होतं. ते आता छान गरम झालेलं आहे. आपण एक थोडासा तुकडा टाकून बघूया तेल गरम झालेलं आहे की नाही ते. कुरकुऱ्याचा तुकडा मस्तपैकी तळला गेला आहे, म्हणजेच तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण या तेलामध्ये कुरकुरे टाकूया. तर कुरकुरे टाकताना 2-4च टाकायचे, एकदम टाकायचे नाही, कारण जास्त जर गर्दी झाली तर कुरकुऱ्यांचे तुकडे पडण्याची शक्यता असते. याला हलवायचं आहे, पण एकदम हळूवार हलवायचं आहे आणि थोडेसे तळल्या गेल्यानंतरच याला आपल्याला हलवायचं आहे, कारण पुन्हा याचे तुकडे पडतात. थोडेसे कडक झाले की याला सतत हलवायचं आहे. कुरकुरे अर्धवट तळून झाले की आपल्याला गॅस लहान करायचा आहे आणि लहान गॅसवरच कुरकुरीत होईपर्यंत अगदी हे कुरकुरे तळून घ्यायचे आहेत. आता बघा हे कुरकुरे तळल्या गेले आहेत आणि त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे. आता आपण हे कुरकुरे एका ताटलीमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने अजून एक कुरकुऱ्यांची बॅच आपण तळून घेऊया. आता इथे सगळे कुरकुरे तळून तयार झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे तर एक बाउल घ्यायचा आहे आणि एका बाउलमध्ये हे कुरकुरे घालून घ्यायचे आहे. कुरकुरे आपल्याला थंड होऊ द्यायचे नाही, थोडेसे गरम असताना आता याच्यावर आपल्याला मसाला घालायचा आहे. तर आपण जो सुरुवातीला पेरी पेरी मसाला तयार करून घेतलेला होता तोच यावर घालायचा आहे. तर 2 चमचे इथे मी या कुरकुऱ्यांवर असा मसाला घालून घेत आहे आणि अगदी व्यवस्थित हा मसाला या कुरकुऱ्यांना लागेल असं मिक्स करून घेत आहे. आता हा कुरकुऱ्यांना चटपटीत मसाला लावल्यानंतर याची चव इतकी अप्रतिम लागते की बाजारापेक्षाही हे कुरकुरे खूप म्हणजे खूप चविष्ट लागतात. तर इथे आपले चटपटीत आणि कुरकुरीत असे कुरकुरे तयार झालेले आहेत. पुन्हा भेटूया. धन्यवाद.